या गोपीनाथ गडाची निर्मिती यासाठीच केली होती की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला एक स्थान असावं जिथे त्यांनी नतमस्तक व्हावं. त्याच्या घरी मुलीचं लग्न असेल तर त्यांनी आपली पत्रिका मुंडे साहेबांना द्यायची त्याची सवय आहे, ती तशीच कायम. त्याच्या घरी दुःख झालं असेल तर त्यांनी मुंडे साहेबांच्या समाधीवर डोकं ठेवून ते दुःख हलकं करावं. यासाठी या गडाची निर्मिती ही मला ईश्वराने कल्पना दिली आणि मला वाटतं की पृथ्वीवर असा एकच गड आहे जो एका लेकीनी आपल्या पित्यासाठी उभा. पण मी आपल्या सर्वांना हे सांगते, हा गड मी उभारला नाही. हा गड मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातल्या ऊर्जेने आणि इच्छेने उभारलेला आहे. आणि त्यामुळे हा गड पंकजा मुंडेचा नाही, हा गड लोकांचा आहे, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या त्या सगळ्या जनसामान्यांचा. आज मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी माझ्या वडिलांना सदैव अगदी एक खोलीच्या किरायाच्या घरापासून ते देशाच्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत सगळ्या परिस्थितीत 2 साड्यांपासून ते गाड्यांच्या ताफ्यांपर्यंत जिनी साथ दिले ती माझी आई प्रज्ञा गोपीनाथ मुंडे आवर्जून या गडावर दर्शनाला उपस्थित.